एक आटपाट नगर होतं, शिवापूर नावाचं. निसर्गाच्या कुशीत वसलेलं, हिरवाईने नटलेले समृद्ध गाव. या गावात लग्न करून आलेली होती मंजुळा. सावळी, नाकेडोळी रेखीव, वय अवघे 19, एकदम हसतमुख. 8वीपर्यंत शिकलेली. राम्यासोबत लग्न झालं होतं तिचं. राम्या लोकांच्या शेतात ऊस तोड, कापणी अशी रोजंदारीवर कामं करत होता. मंजू, सगळे तिला मंजूच बोलायचे. मंजू 4 घरी कपडे भांडीचे काम करून संसाराला हातभार लावित होती. घरात सासू आणि हे दोघे असे राहत होते. सगळे नीट नेटके सुरू होते, पण एकच खंत होती. मंजूच्या लग्नाला आता 3 वर्षे होत आली होती, तरी तिला दिवस जात नव्हते. यावरून सासू तिला सारखी बोलायची, तुला दिस नाही जात तर राम्याचं दुसरे लगीन करते, असं बोलत राहायची. नेहमीप्रमाणे कुंदाताईकडे मंजू कामाला आली. आजही सकाळी सकाळी सासू तिला मूल होत नाही म्हणून बडबडत होती. त्यामुळे मंजू जरा गपगपच होती. काय ग मंजू, आज खूपच शांत दिसतेस, बोलणं नाही, बडबड नाही, काय झाले? कुंदाने विचारले. ताई, माझ्या लग्नाला 3 वर्ष होतील, पण अजून मला दिवस नाही गेले म्हणून सासू सारखं माझ्या नवऱ्याचं दुसरे लग्न करते असं बोलत असते. मंजू, मग तू कुठल्या डॉक्टरकडे का नाही गेलीस आजपर्यंत? मला वाटलं होईल 1-2 वर्षांनी, पण नाहीच अजून काही. मंजू ताई, मी तुमच्या हॉस्पिटलात येऊ काय? तुम्ही माझी तपासणी करा, मंजू म्हणाली. हो, तू ये माझ्याकडे, मी करते चेक तुला. कुंदा गावातल्या सरकारी दवाखान्यात डॉक्टर म्हणून काम करत होती. बदलीवर इथे आली होती. उद्याच ये सकाळी 11 वाजता. नाहीतर असं कर, बाकीची कामं लवकर आटपून ये इथे. माझं काम झालं की माझ्यासोबतच चल. हो ताई, तसंच करते. सासूला काही नाही सांगत, पण नवऱ्याला सांगून येते, मंजू बोलली. ठरल्याप्रमाणे मंजू कामावरून कुंदाकडे आली. तिच्या घरचे काम उरकून दोघे हॉस्पिटलमध्ये आल्या. कुंदाने मंजूचे चेकिंग केले. मासिक पाळी सुद्धा तिची व्यवस्थित होती. सोनोग्राफी करून सगळी तपासणी केली. 22 वर्षांची मंजुळा अगदी धडधाकट होती. तिच्यात कोणताही प्रॉब्लेम नव्हता. मग तिला का दिवस जात नव्हते? याचा अर्थ तिच्या नवऱ्यात काहीतरी नक्कीच दोष असणार, असा विचार डॉक्टर कुंदा करत होती. ताई, काही अडचण आहे का? मला का नाही दिवस जात? मंजूने विचारले. मंजू, हे बघ, तुझी सगळी तपासणी मी केली, पण तुझ्यात काहीच दोष नाही. मग ताई, दिवस का जात नाहीत मला? यंदा लग्नाला 3 वर्ष पूर्ण होतील. मंजू, मला वाटतं तुझ्या नवऱ्यातच काहीतरी दोष असणार, म्हणून तुला दिवस जात नाहीत. पण ताई, माझा नवरा हॉस्पिटलात चेकिंगला नाही जायचा. तो बापाय माणूस, त्याला हे सहन नाही व्हायचं. हो मंजू, त्यात इथं गावात असं पुरुष कोणी स्वतःकडे दोष आहे हे मान्य पण करणार नाहीत, आणि ही गोष्ट त्याला सांगणं म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं असणार. ताई, मग यावर उपाय काय? मंजूने काळजीयुक्त स्वरात विचारले. मंजू, तुझा नवरा काही स्वतःची तपासणी नाही करून घेणार, आणि असेल काही दोष तर ट्रीटमेंटही नाही करून घेणार, कारण त्याचा पुरुषी अहंकार त्याला तसं करू देणार नाही. आजही जग इतकं सुधारलेलं आहे, पण मुलं होत नाही हा सर्वस्वी बाईचाच दोष असं मानलं जातं. जी बाई मूल जन्माला घालू शकत नाही ती बायको म्हणून ही नालायक ठरते. ताई, मग मी काय करायचे आता? मंजू, काही नाही. मंजू, तू फक्त वाट बघायची आणि प्रार्थना करायची. जर त्या देवालाच तुझी दया आली तर तुला मूल होईल, तेही तुझ्या नवऱ्यात काही दोष नसेल तर, कुंदा म्हणाली. मंजू मग घरी आली. खरंच राम्यामध्ये काही दोष असेल का? पण त्याला कसं सांगू की तुझी तपासणी करून घे म्हणून? सासूलाही समजलं तर आकांड तांडव करेल ती आणि मला घराबाहेर हाकलून देईल. ताई बोलल्या, तसं मूल झालं नाही तर सगळा दोष बाईचाच असतो का? तिला आठवले तिच्या माहेरी राहणारी पार्वती, तिला पण मूलबाळ झाले नाही म्हणून तिला हाकलून दिले, आणि तिच्या नवऱ्याने दुसरे लग्न केले, पण तरी त्याला अजून मूल नाही झाले. मग यात त्या पार्वतीचा दोष नव्हताच? तसे नसते तर तिच्या सवतीला मुलं झालीच असती की म्हणजे त्याच्यातच दोष होता. पण हे लोकांना कोण सांगणार? जिथं तिथं सगळ्या गोष्टीला बाईलाच जबाबदार धरले जाते. मंजू विचार करत राहिली. संध्याकाळी राम्या घरी आला. मंजू, मंजू, आवाज देतच घरात आला. काय हो, कशाला आवाज देता? मंजू, अगं ते गावातलं गेस्ट हाऊस आहे ना, तर तिथे एक साहेब आले आज. गावात धरणाचं काम सुरू आहे, त्यासाठी आलेत ते. मग त्याचं काय? मंजूने विचारले. त्यासनी स्वयंपाक करायचा, झाडलोट करायला बाई पाहिजे हाय, तर तू जा तिथं कामाला. 4 पैक जरा जास्त मिळतील. राम्या, बरं बरं, सकाळी जाती म्हणत मंजू राम्यासाठी चहा ठेवायला गेली. रात्रभर ती डॉक्टर कुंदाचं बोलणं आठवत राहिली. राम्यात दोष असेल तर मला कसं दिवस जातील? माझ्या नशिबात आई होणं आहे की नाही देवा, असं म्हणत बोलत ती झोपी गेली. सकाळी लवकर उठून घरचं कामावरून ती गावातल्या गेस्ट हाऊसकडे निघाली. या गेस्ट हाऊसवर सरकारी कामासाठी कोण ना कोण सारखं येत असतं. 1-2 दिवस राहून जात असतं. गेस्ट हाऊस एक मोठा बंगला होता. बंगल्याला टेरेसही होतं. बंगल्याबाहेर मोठं अंगण, त्यात भरपूर झाडी वेली लावलेल्या होत्या. बंगल्याला एक लोखंडी मोठे गेटही होते.
गेट उघडून मंजू आत गेली. बिन दरवाजा बंद होता. तिने बेल वाजवली. दार उघडे आहे, आत या, असं आतून आवाज आला. मग मंजू दार ढकलून आत आली. समोरच हॉल होता. एक गोरा तरुण मुलगा फक्त शॉर्ट्स घालून व्यायाम करत होता. त्याची बलदंड छाती, व्यायामाने पिळदार झालेले बायसेप्स आणि घामाच्या दवबिंदूने चमचमणारे त्याचे रूप. मंजू त्याला बघतच राहिली. तिला बघून सुदेश उठून उभा राहिला. जवळचा टॉवेल घेऊन गळ्यात टाकला. तुम्ही कोण? मी मंजू. ते तुम्हाला कामासाठी बाई पाहिजे होती म्हणून मी आले. हां, तुम्हाला 2 वेळचा स्वयंपाक आणि कपडे भांडी करावी लागेल. हो चालेल, करेन मी, मंजू बोलली. सुदेश, मी इंजिनियर आहे आणि इथे धरणाच्या कामासाठी आलो आहे. काम संपले की मी परत जाणार आहे. इथे आहे तोपर्यंत तुम्ही या कामाला. हो येईन. आजपासूनच करू का काम? मंजूने विचारले. हो चालेल. किचनमध्ये बघा काय काय सामान आहे. काय अजून हवे असेल तर मी घेऊन येतो, मला सांगा. आता मला दूध द्या गरम करून, फ्रीजमध्ये आहे. दूध द्या असं सुदेश म्हणाला. ठीक आहे साहेब, पण तुम्ही मला अहो जाऊ नका बोलू. माझं नाव मंजू आहे. बरं मंजू, मला दूध देऊन घर झाडून घे. साहेब, मी सगळं काम करते, तुम्ही फक्त बघा. हसत बोलत मंजू किचनकडे गेली. सुदेश पुन्हा व्यायाम करू लागला. किचनमधून हॉल दिसत होता. मंजू दूध तापवत चोरून सुदेशकडे बघत होती. कुठे आपला नवरा किरकोळ राम्या आणि हे साहेब कसले भारी दिसतात अशी तिच्या मनात तुलना चालू झाली. दूध गरम करून एका ग्लासमध्ये घेऊन मंजू बाहेर आली. सुदेशचा व्यायाम संपला होता. सोफ्यावर बसत त्याने ग्लास घेतला. एक घोट घेतला. मंजू, इतकी साखर नाही टाकायची दुधात. उद्यापासून लक्षात ठेव. किंवा साखर नाही टाकली तरी चालेल. बरं साहेब, पण बिना साखरेचं दूध कसं पिणार तुम्ही? मंजूने भाबडेपणाने विचारले. आपलं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर साखर कमी खायची आणि रोज व्यायामही करायचा असतो, सुदेश म्हणाला. तरीच साहेब असे हिरोसारखे दिसतात, मंजू मनातच बोलली आणि स्वयंपाक करायला निघून गेली. तिने आधी सर्व घर स्वच्छ झाडून घेतले, मग फरशी पुसून घेतली. मग किचनमध्ये येऊन स्वतःचे हात स्वच्छ करून मग स्वयंपाकाला लागली. सुदेश हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता, पण मंजूकडेही लक्ष देऊन होता. सगळी कामं ती पटपट आणि स्वच्छ करत होती. साहेब, कोणती भाजी करू? मंजू किचनच्या दारातून बोलली. हे बघ मंजू, तुला जे आवडेल ते बनवत जा, माझी काहीही अडचण नाही. बरं म्हणत मंजू कामाला लागली. स्वयंपाक झाला तसा तिने सुदेशला आवाज दिला. त्याला ताट वाढून दिले. मंजू, तूही बस जेवायला. चालेल मला, सुदेश म्हणाला. नको साहेब, अजून 1-2 कामं आहेत माझी, ती करून मग मी घरी जाते. कोण कोण असते घरी तुझ्या? माझा नवरा आणि सासू. मंजू, तुझं लग्न झालं आहे? तुझ्याकडे बघून तर वाटत नाही, लहान दिसतेस तू. मंजू, हो साहेब, 19 वर्षाचे होते तेव्हाच लगीन झाले. आता 3 वर्ष होतील लग्नाला. मंजू, तू एक किल्ली तुझ्याकडे ठेव आणि संध्याकाळी येऊन स्वयंपाक करून जा, मला यायला उशीर होतो. ठीक आहे साहेब. मंजू, स्वयंपाक खूप छान झाला आहे, तुझ्या हाताला चव आहे. मंजू हसली. साहेब, इथे विहिरीचं पाणी आणि ताजा भाजीपाला म्हणून स्वयंपाक चांगला होतो. तू छान बोलतेस मंजू. किती शिक्षण झाले तुझे? सुदेशने विचारले. फक्त 8वी शिकले, मग पुढे नाही शिकू दिलं घरच्यांनी आणि लगीन करून पण लावलं, मंजू बोलली. सुदेशचे जेवण झाले. मंजूने त्याचे ताट उचलून सिंकमध्ये ठेवले. सुदेश आवरून बाहेर आला. मंजू, तू कपडे आणि भांडी करून दाराला कुलूप लावून जा. हो साहेब, तुम्ही नका काळजी करू, मी व्यवस्थित घर बंद करून जाते. सुदेशने टी-शर्ट आणि जीन्स घातली होती. तो आता सॉक्स घालत सोफ्यावर बसला होता. एकदम रुबाबदार दिसत होता. त्याच्या टी-शर्टमधून त्याचे पिळदार दंड मंजूचं लक्ष विचलित करत होते. गावात असं कोणी इतकं छान रुबाबदार राहत नव्हतं. त्यामुळे सुदेशकडे मंजूने भारावल्यासारखी बघत उभी होती. तिला तशी बघून सुदेशने विचारले, काही काम आहे का मंजू? नाही नाही, तुम्हाला काही हवंय का म्हणून थांबली आहे. मला काही नको, तू आतून दरवाजा लावून घे आणि काम झाले की जा. सुदेश बाहेर पडला. मंजू मग बराच वेळ तशीच भारावलेल्या अवस्थेत बसून राहिली. राहिलेले काम आवरून ती डॉक्टर कुंदाकडे आली. आता रोजच मंजू लवकर उठून आवरून सुदेशकडे जात होती. तो रोज सकाळी व्यायाम करत असे. मंजू त्याच्यासाठी दूध गरम करायला ठेवून सुदेशकडे चोरून चोरून बघत असायची. सुदेश होताच तसा कोणावरही त्याच्या व्यक्तिमत्वाची लगेच छाप पडत असे. तसं काहीसं मंजूचं झालं होतं. मंजू अगदी स्वतःचं घर समजून सगळं काम नीटनेटकेपणाने करत होती. अधूनमधून सुदेश तिला आपल्यासोबत नाश्ता करायला बसवत असे. सुरुवातीला मंजूला अवघडल्यासारखे वाटायचे, पण नंतर तीही मोकळेपणाने त्याच्यासोबत नाश्ता तर कधी जेवण करू लागली. सुदेश त्याच्या कामात पूर्णपणे मग्न असायचा. धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे होते. काम संपायला किमान 3-4 महिने लागणार होते. मंजूसोबत तो मनमोकळेपणाने वागत होता, पण त्याच्या वागण्या बोलण्यात ही एक मर्यादा होती. मंजूला समजले होते की सुदेश एक सालस आणि माणुसकी जपणारा माणूस होता. त्याच्या वागण्यात खोटेपणा किंवा इतर पुरुषांसारखा लालचीपणा नव्हता. कुठेतरी मंजूला सुदेशबद्दल आकर्षण वाटू लागले होते, पण
तीही तिची मर्यादा जाणून होती. असेच 1 महिना निघून गेला. मंजू सुदेशकडे अगदी घरच्यासारखे काम करत होती. सकाळी ती नेहमीप्रमाणे आली, पण आज रोजच्यासारखा सुदेश व्यायाम करताना तिला नाही दिसला. म्हणून ती त्याला आवाज देत बेडरूमकडे आली तर सुदेश अजून बेडवरच पडून होता. साहेब, काय झालं तुम्हाला? बरं वाटत नाही का? म्हणत मंजू त्याच्याजवळ आली. काही नाही मंजू, जरा डोकं दुखत आहे, सुदेश म्हणाला. थांबा, मी बाम लावून डोकं चेपून देते, म्हणत मंजू बेडवर त्याच्या बाजूला बसली आणि त्याचं डोकं चेपून देऊ लागली. तर त्याचं डोकं तिला गरम लागलं. साहेब, तुम्हाला तर ताप आहे, तुम्ही काही औषध घेतलं का? नाही, आता अचानक डोकं दुखायला लागले. थांबा, मी आलेच, म्हणत मंजू किचनकडे गेली आणि मिठाचे पाणी घेऊन आली. त्याच्याजवळ बसत तिने गार मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या त्याच्या डोक्यावर ठेवल्या. जवळजवळ 10-15 मिनिटे ती पट्ट्या ठेवत होती. मग ती त्याच्या कपाळाला बाम लावून डोकं चेपू लागली. त्याच्याकडे राकट स्पर्शाने तिच्या अंगावर शहारा फुलत होता. त्याचा हा स्पर्श मनात साठवून घ्यावा असं तिला वाटत होते. ती अगदी प्रेमाने सुदेशचं डोकं चेपत राहिली. तो डोळे बंद करून झोपला होता. त्याला झोप लागून गेली तसे मंजू तिथून उठली आणि काम करू लागली. त्याला काहीतरी नाश्ता बनवून खायला घालून मग जावे असं तिने ठरवले. थोड्या वेळाने सुदेश उठला. त्याला आता थोडं बरं वाटत होते. मंजूने त्याच्यासाठी गोड शिरा बनवला होता. तो बळे त्याला खायला दिला. मग त्याच्याकडे असणारी तापावरची गोळी त्याने घेतली. साहेब, आज कामावर जाऊ नका, ताप आहे तुम्हाला, मंजू म्हणाली. हो, आज सुट्टी घेईन. तू स्वयंपाक काही जास्त बनवू नको, मला खायला नाही जाणार, सुदेश म्हणाला. डाळ भाताची खिचडी बनवते, तेवढं खा आणि आराम करा, मी संध्याकाळी येईन. मंजू मग कामावरून निघून गेली. किती साधी आणि सरळ मनाची आहे ही मंजू, असं सुदेशच्या मनात येऊ लागलं. संध्याकाळी मंजू परत कामावर आली. साहेब, ताप कमी झाला का? हो मंजू, आता एकदम फ्रेश वाटत आहे. मी आलं टाकून मस्त चहा बनवून आणते, म्हणत मंजू किचनकडे गेली. ती चहा घेऊन आली. सुदेशने तिलाही आपल्यासोबत चहा घ्यायला लावला. मंजू, आताही जेवणात फक्त डाळ भात बनव, मला जास्त भूक नाही, सुदेश म्हणाला. मंजू मग रात्रीचा स्वयंपाक बनवून निघून गेली. सकाळी पुन्हा कामावर आली. आज सुदेशला पूर्ण बरे वाटत होते. तो त्याचं आवरत होता आणि मंजू तिचं काम करत होती. कपडे धुवून ती सुकायला टेरेसवर टाकत असे तसे ती टेरेसवर गेली. कपडे टाकून खाली येत होती. टेरेसकडे जायला जिना हॉलमधूनच होता. जिन्यावरून येताना ओल्या पायामुळे एक पायरी चुकली आणि मंजूचा पाय घसरला. सरळ 2-4 पायऱ्या ती खाली घसरत पडली. आई ग, म्हणत तिथंच पाय धरून बसली. तिच्या आवाजाने बेडरूममध्ये आवरत असलेला सुदेश बाहेर आला. त्याने पाहिले मंजू पायरीवर बसून होती आणि बादली खाली आली होती. मंजू, अगं कशी काय पडली तू? जरा सांभाळून काम करत जा, सुदेश बोलला. मंजू उठून उभी राहिली, पण पायात जोरात कळ आली. तिचा पाय मुरगळला होता. थांब, म्हणत सुदेश मंजूजवळ आला आणि तिच्या हाताला धरून हळूहळू तिला खाली घेऊन आला. सोफ्यावर तिला बसवले. पाय खूप दुखत होता. मंजू, बस इथे, सुदेश पायाला लावायला एक क्रीम घेऊन आला. मंजू, पाय इकडे कर. साहेब, राहू दे, मी लावते, द्या इकडं, मंजू म्हणाली. असू दे, मी लावतो, सुदेश म्हणाला. मंजूच्या घोट्याजवळ लचक भरली होती. सुदेशने हातावर क्रीम घेतली तसे मंजूने आपली साडी जरा वर घेतली. सुदेश हळूवारपणे तिच्या नाजूक पायाला क्रीम लावत होता. त्याच्या हाताचा थंड स्पर्श तिला तिची वेदना विसरायला भाग पाडत होता. त्याचे तिच्या चेहऱ्यावर येणारे उष्ण श्वास तिचा संयम ढळू लागला होता. सुदेश हळूवार दाब देत तिचा पाय चेपत होता. त्याचा स्पर्श तिला मोहून टाकत होता. तिने त्याच्या नजरेत बघितले तसे त्यानेही पाहिले. तिच्या नजरेत एक आव्हान होते. तिची नजर मादक झाली होती. तोही काही सेकंद तिच्या नजरेत हरवून गेला. अधीरतेने तिने त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. सुदेशनेही मग तिचे ओठ आपल्या ताब्यात घेतले आणि तिला किस करू लागला. मंजू आता बेभान झाली होती. सुदेशलाही स्वतःवर कंट्रोल ठेवणं अशक्य झाले होते. त्याने मंजूला आपल्या हातावर उचलून घेतले. तिने आपसूक त्याच्या गळ्यात हात टाकले. सुदेश बेडरूममध्ये आला आणि त्याने मंजूला अलगद बेडवर ठेवले. त्याने हलकेच तिच्या कपाळावर किस केले. मग तिच्या मानेवर त्याने आपले ओठ ठेवले. तिचा अनुरेणू फुलून आला होता. सुदेशने तिचा पदर बाजूला केला. तिच्या चेहऱ्यावर गळ्यावर तो चुंबत राहिला. असा हळूवार प्रणय मंजू पहिल्यांदाच अनुभवत होती. प्रेम असं नाजूक आणि सुंदर असतं याची तिला अनुभूती होत होती. सुदेशचा प्रणय तिला हवाहवासा वाटत होता. कुठलीही जोर जबरदस्ती नव्हती, फक्त हळूवारपणा मंजू अनुभवत होती. ही प्रेमाची भाषा तिच्यासाठी नवीन होती आणि त्यात ही आनंदाने स्वेच्छेने विहरत होती. दोघे एकमेकात समरस होऊन गेले होते. थोड्या वेळाने सुदेश तिच्यापासून बाजूला झाला. मंजू, हे जे काही आपल्यात घडले ते अनावधानाने झाले. खरं तर माझं चुकलं, मी स्वतःला आवरायला हवं होते. साहेब, असं नका बोलू, यात माझी पण तेवढीच चूक आहे. पण जे झालं ते खरंच खूप सुंदर होतं, एक गोड स्वप्न होतं असंच मला वाटलं. तुम्ही स्वतःला दोषी मानू नका. मी ही गोष्ट कोणालाही बोलणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. एक क्षण मी आयुष्यभर जपून ठेवेन. मंजू, तू खरंच खूप साधी आणि स्वच्छ मनाची आहेस. मला माफ कर. भविष्यात तुला कसलीही मदत लागली तर मला हक्काने सांग, मी तुझ्या एका हाकेवर येईन. मंजूने प्रेमाने सुदेशला घट्ट मिठी मारली. त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्या स्पर्शात आधार, विश्वास होता.
मंजू घरी आली ती खूप आनंदात होती. ते क्षण एका स्वप्नासारखे ती कायम जपून ठेवणार होती. मंजू आणि तिचं काम असं रुटीन चालू होते. सुदेशकडेही जात होती. महिना झाला आणि मंजूची पाळी चुकली. कामाच्या नादात तिला समजलेच नाही. दुसऱ्या महिन्यात तिच्या लक्षात आले. ती खूप खुश झाली. आपल्याला नक्की दिवस गेले असणार या भावनेने सुखावली. तिला सुदेशसोबतचा तो प्रणय आठवला. याचा अर्थ हे मूल त्याचं होतं. ज्या अर्थी इतके दिवस तिला दिवस नाही गेले आणि आताच पाळी चुकली म्हणजे नक्की हे मूल सुदेशच आहे. पण असो, आपण आई होणार यापुढे तिला बाकी गोष्टी गौण वाटू लागले. 3 महिने उलटून गेले तसे तिने सासूला आणि नवऱ्याला सांगितले की ती आई होणार आहे. ते दोघेही खुश झाले. आता मंजूचं पोट जरा जरा दिसू लागले. कुंदाकडे ती कामाला येतच होती. कुंदाच्या चाणाक्ष नजरेने तिचं वाढलेलं पोट ओळखले. मंजू, तुला दिवस गेले का ग? पोट दिसू लागले आहे तुझं. मंजू क्षणभर दचकली. मग कुंदाजवळ येऊन म्हणाली, हो ताई, पण हे कसे झाले? तू नवऱ्याला कुठे दाखवले होते का डॉक्टरकडे? नाही ताई, पण तुम्हाला एक सांगू का? बोल, काय सांगायचे आहे? ताई, आधी मला वचन द्या की मी जे सांगणार ते तुम्ही बाहेर कोणाजवळ नाही बोलणार. ताई, माझा विश्वास आहे तुमच्यावर म्हणून हे सांगायचे धाडस करते. मंजू हात जोडून म्हणाली. बोल, मी कोणाला नाही सांगणार, कुंदा म्हणाली. मग सुदेशकडे कामाला लागल्यापासूनच्या सगळ्या घटना मंजूने कुंदाला सांगितल्या. ताई, आमच्यात जे झालं ते त्या क्षणाला भाळून झालं. यात चूक बरोबर पाप पुण्य हे काही मला माहीत नाही, पण मी आई होणार, माझं बाळ असणार हे जास्त महत्त्वाचं आहे. माझी सासू नवऱ्याचं दुसरं लग्न करायला निघाली होती. ताई, या बाळामुळे माझा संसार वाचला. मला लोक वांज नाही बोलणार हे एक स्वप्न होतं असं मी मनाला समजावलं आहे. मला फक्त आई व्हायचे आहे. तुम्ही पण एक आई आणि बाई पण आहात. तुम्ही मला समजून घ्याल. मंजू, तुझी मातृत्वाची आस बघता त्यापुढे नीती अनीती काहीच मायने नाही ठरत. तो एक क्षण आला आणि तुम्ही दोघं वाहवत गेला, पण या एका क्षणाने तुला मातृत्व बहाल केले. त्यानंतर कधी त्या साहेबांनी तुझ्याशी तसे वर्तन केले का मंजू? कुंदाने विचारले. नाही ताई, उलट त्यांनी माझी माफी मागितली, पण मीही तेवढीच जबाबदार आहे या साऱ्याला. साहेबांनी पुन्हा कधी माझ्याकडे त्या नजरेने बघितले पण नाही. मंजू, ही गोष्ट फक्त आपल्या दोघीत राहील, हा माझा शब्द आहे तुला. ताई, खूप आभारी आहे मी तुमची, मला समजून घेतले. मंजूचे डोळे भरून आले होते. मंजू, आता काळजी घे आणि बाळाला जन्म दे. माझ्याकडे ये, मी ट्रीटमेंट सुरू करते. हो ताई, आनंदाने बोलत मंजू काम करून निघून गेली. खरंच कधी कधी अज्ञानात सुख असते हे मंजूकडे बघून कुंदालाही समजले होते. मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.